मित्रांनो, अनेकदा आपण बातम्यांमध्ये ऐकतो, आरोपीला बेल मिळाला किंवा कैद्याला पॅरोलवर सोडण्यात आलं. पण अनेक लोकांना वाटतं की बेल आणि पॅरोल या दोन्ही एकच गोष्टी आहेत. खरं तर या दोन्ही कायदेशीर संकल्पना पूर्णपणे वेगळ्या आहेत. एक व्यक्ती तुरुंगात जाण्यापूर्वी लागू होते, तर दुसरी शिक्षा भोगत असताना. मग बेल म्हणजे नेमकं काय? पॅरोल कोणाला मिळतं? कोर्टाचा यात काय रोल असतो? आणि काही आरोपींना बेल सहज मिळतो, तर काहींना का नाही? आज आपण भारतीय न्यायव्यवस्थेतील या महत्त्वाच्या विषयाचं अतिशय सोप्या भाषेत सखोल विश्लेषण करणार आहोत. भारतीय न्यायव्यवस्था आणि व्यक्तिस्वातंत्र्य. मित्रांनो, भारत हा लोकशाही देश आहे आणि भारतीय संविधान प्रत्येक नागरिकाला काही मूलभूत अधिकार देतं. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा अधिकार म्हणजे व्यक्तिस्वातंत्र्य. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीला विनाकारण कैद करून ठेवता येत नाही. पण दुसऱ्या बाजूला कायदा आणि सुव्यवस्था राखणं देखील आवश्यक असतं. जर एखाद्या व्यक्तीवर गुन्ह्याचा आरोप असेल तर पोलिसांना त्याला अटक करण्याचा अधिकार असतो. मात्र अटक झाली म्हणजे तो व्यक्ती दोषी ठरतो असं नसतं. कोर्ट दोष सिद्ध करेपर्यंत प्रत्येक व्यक्ती कायद्याच्या नजरेत निर्दोष मानली जाते. याच ठिकाणी बेल ही संकल्पना महत्त्वाची ठरते. बेल म्हणजे नेमकं काय? बेल म्हणजे अटक झालेल्या व्यक्तीला काही अटींवर तात्पुरतं मुक्त करणं. समजा एखाद्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्याला अटक केली. आता कोर्टात खटला सुरू होईल, तपास होईल आणि निर्णय येईल. पण भारतात अनेक खटले वर्षानुवर्ष चालतात. अशा परिस्थितीत आरोपीला सतत तुरुंगात ठेवणं अन्यायकारक ठरू शकतं. म्हणूनच कोर्ट काही अटींवर आरोपीला बाहेर राहण्याची परवानगी देतं. यालाच बेल म्हटलं जातं. पण याचा अर्थ आरोपी निर्दोष आहे असा होत नाही. फक्त खटला चालू असताना त्याला तात्पुरतं स्वातंत्र्य दिलं जातं. बेल देण्यामागचा उद्देश. मित्रांनो, बेल देण्यामागे न्यायव्यवस्थेचा एक महत्त्वाचा विचार असतो. जेल इज एन एक्सेप्शन, बेल इज अ रूल. म्हणजेच एखादा व्यक्ती पळून जाण्याची शक्यता नाही, पुरावे नष्ट करण्याचा धोका नाही आणि समाजासाठी धोकादायक नाही, तर त्याला खटला संपेपर्यंत तुरुंगात ठेवणं आवश्यक नाही. कारण तुरुंग ही शिक्षा आहे आणि कोर्टाने अजून दोष सिद्ध केलेला नसताना एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ कैद करणं योग्य मानलं जात नाही. म्हणूनच भारतीय न्यायव्यवस्था बेलला एक महत्त्वाचा अधिकार मानते. बेलचे प्रकार. भारतात मुख्यतः 2 प्रकारचे बेल असतात. एक, बेलेबल ऑफेन्स. काही गुन्हे कमी गंभीर स्वरूपाचे असतात. अशा प्रकरणांमध्ये आरोपीला बेल मिळणं हा त्याचा अधिकार असतो. पोलीस स्टेशनमध्येही बेल मिळू शकतो. उदाहरणार्थ, किरकोळ मारामारी, लहान आर्थिक वाद इत्यादी. 2, नॉन बेलेबल ऑफेन्स. गंभीर गुन्ह्यांमध्ये बेल मिळणं हा अधिकार नसतो. कोर्ट परिस्थिती पाहून निर्णय घेतं. उदाहरणार्थ, खून, बलात्कार, दहशतवाद, मोठे आर्थिक घोटाळे. अशा प्रकरणांमध्ये न्यायालय आरोपीचा स्वभाव, गुन्ह्याचं स्वरूप आणि पुरावे यांचा विचार करतं. अँटिसिपेटरी बेल म्हणजे काय? मित्रांनो, भारतात अँटिसिपेटरी बेल ही देखील महत्त्वाची संकल्पना आहे. समजा एखाद्या व्यक्तीला वाटतं की त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल होऊ शकतो किंवा पोलीस त्याला अटक करू शकतात. अशा वेळी तो आधीच कोर्टात जाऊन अटकपूर्व बेल मागू शकतो. जर कोर्टाला वाटलं की अटक गरजेची नाही, तर ते अँटिसिपेटरी बेल मंजूर करू शकतं. ही व्यवस्था लोकांना सत्तेच्या गैरवापरापासून संरक्षण देण्यासाठी करण्यात आली आहे. मग परोल म्हणजे काय? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, परोल म्हणजे काय? मित्रांनो, परोल ही संकल्पना पूर्णपणे वेगळी आहे. बेल हा आरोपीसाठी असतो, ज्याचा खटला सुरू आहे. पण परोल हा त्या व्यक्तीसाठी असतो ज्याला कोर्टाने आधीच शिक्षा सुनावलेली आहे आणि जो तुरुंगात शिक्षा भोगत आहे. म्हणजेच परोल म्हणजे शिक्षेतून कायमची सुटका नाही. ती फक्त काही दिवसांसाठी मिळणारी तात्पुरती रजा असते. परोल का दिलं जातं? भारतीय कायद्यानुसार कैदी हा माणूसच असतो. त्याचे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध पूर्णपणे संपत नाहीत. म्हणून काही विशेष परिस्थितींमध्ये कैद्याला तात्पुरतं बाहेर येण्याची परवानगी दिली जाते. उदाहरणार्थ, घरातील मृत्यू, गंभीर आजार, मुलांचं लग्न, शेतीची अत्यावश्यक कामं, कुटुंबीय संकट. अशा कारणांसाठी कैद्याला काही दिवसांची परोल मिळू शकते. बेल आणि परोलमधील सर्वात मोठा फरक. मित्रांनो, आता हा फरक खूप सोप्या भाषेत समजून घेऊया. बेल आरोपीसाठी असतो, खटला सुरू असताना मिळतो, कोर्ट मंजूर करतं, व्यक्ती अजून दोषी सिद्ध झालेली नसते,
स्वातंत्र्याचा अधिकार मानला जातो. परोल दोषी कैद्यांसाठी असतो, शिक्षा भोगताना मिळतो. तुरुंग प्रशासन किंवा सरकार मंजूर करतं. व्यक्ती दोषी ठरलेली असते, तात्पुरती सवलत असते. हा सर्वात महत्त्वाचा फरक आहे. परोल आणि फर्लोमध्ये फरक. अनेक लोक परोल आणि फर्लोमध्येही गोंधळ करतात. परोल विशेष कारणासाठी दिला जातो, पण फर्लो हा कैद्याच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी दिला जाणारा नियमित ब्रेक असतो. म्हणजे परोलमध्ये कारण महत्त्वाचं असतं, तर फर्लोमध्ये चांगलं वर्तन महत्त्वाचं असतं. कोर्ट बेल देताना काय पाहतं? मित्रांनो, प्रत्येक आरोपीला बेल मिळतोच असं नाही. कोर्ट खालील गोष्टी पाहतं. गुन्हा किती गंभीर आहे? आरोपी पळून जाण्याची शक्यता आहे का? पुरावे नष्ट करण्याचा धोका आहे का? साक्षीदारांवर दबाव आणला जाऊ शकतो का? आरोपीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास आहे का? जर कोर्टाला वाटलं की आरोपी समाजासाठी धोकादायक ठरू शकतो, तर बेल नाकारला जाऊ शकतो. भारतात बेलवर इतकी चर्चा का होते? मित्रांनो, अनेकदा मोठ्या नेत्यांना, अभिनेत्यांना किंवा प्रसिद्ध लोकांना बेल मिळाला की समाजात चर्चा सुरू होते. लोक विचारतात, सामान्य माणसाला न्याय मिळायला वर्ष लागतात, पण मोठ्या लोकांना लगेच बेल कसा मिळतो? हा प्रश्न भारतीय न्यायव्यवस्थेतील असमानतेच्या चर्चेला जन्म देतो. काही वेळा आर्थिकदृष्ट्या सक्षम लोक मोठे वकील ठेवू शकतात, त्यामुळे त्यांना कायदेशीर मदत लवकर मिळते. गरीब लोकांना मात्र अनेकदा योग्य कायदेशीर मदत मिळत नाही. ही भारतीय न्यायव्यवस्थेसमोरील मोठी समस्या मानली जाते. अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हणजे कोण? भारतातील तुरुंगांमध्ये मोठ्या प्रमाणात असे कैदी आहेत ज्यांचा खटला अजून संपलेलाच नाही. त्यांना अंडर ट्रायल प्रिझनर्स म्हटलं जातं. म्हणजेच ते अजून दोषी सिद्ध झालेले नसतात, पण वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात. भारतातील न्यायालयांवर प्रचंड खटल्यांचा ताण असल्यामुळे अनेक प्रकरणे खूप काळ प्रलंबित राहतात. त्यामुळे बेलची संकल्पना अधिक महत्त्वाची बनते. परोलचा गैरवापर होतो का? हो, काही वेळा परोलचा गैरवापर झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. काही कैदी परोलवर बाहेर आल्यानंतर परत तुरुंगात जात नाहीत. काहींवर पुन्हा गुन्हे करण्याचे आरोप झाले आहेत. म्हणून प्रशासन परोल देताना कैद्याचं वर्तन, गुन्ह्याचं स्वरूप आणि सुरक्षा यांचा गंभीरपणे विचार करतं. सुप्रीम कोर्टाचं मत. सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने अनेक वेळा स्पष्ट केलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्य हा संविधानाचा महत्त्वाचा भाग आहे. कोर्टाने असंही म्हटलं आहे की बेल देताना मानवी दृष्टिकोन ठेवणं आवश्यक आहे. पण दुसऱ्या बाजूला समाजाची सुरक्षा आणि न्याय मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणूनच न्यायालय प्रत्येक प्रकरण स्वतंत्रपणे पाहून निर्णय घेतं. माध्यमं आणि समाजाची भूमिका. मित्रांनो, आजकाल मोठ्या गुन्ह्यांमध्ये माध्यमं मोठी भूमिका बजावतात. काही वेळा एखाद्या व्यक्तीला कोर्टाचा निर्णय येण्यापूर्वीच समाज दोषी मानू लागतो. यालाच मीडिया ट्रायल म्हटलं जातं. पण भारतीय कायद्यानुसार कोर्टाचा अंतिम निर्णय येईपर्यंत व्यक्ती दोषी मानली जात नाही. म्हणूनच कायदेशीर प्रक्रियेचा आदर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. मित्रांनो, बेल आणि परोल या दोन्ही संकल्पना भारतीय न्यायव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचे भाग आहेत. पण त्यांचा उद्देश आणि स्वरूप पूर्णपणे वेगळं आहे. बेल हा आरोपीच्या स्वातंत्र्याशी संबंधित अधिकार आहे, तर परोल ही शिक्षा भोगणाऱ्या कैद्याला दिलेली तात्पुरती सवलत आहे. लोकशाही देशात कायदा फक्त गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी नसतो, तर प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठीही असतो. म्हणूनच न्यायव्यवस्थेमध्ये संतुलन आवश्यक असतं. एकीकडे व्यक्ती स्वातंत्र्य आणि दुसऱ्या बाजूला समाजाची सुरक्षा. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतात बेल प्रणाली अधिक पारदर्शक आणि वेगवान व्हायला हवी का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सामाजिक आणि कायदेशीर विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी समाज सुधारक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.